नमस्कार. मी प्रणय सुनील धाडवे. मी क्लासिक क्रेविंग या ब्रँडचा पार्टनर आहे. खरं तर आम्ही 3 पार्टनर आहे. एक म्हणजे अमय बारे, दुसरा सुमेर महाडिक आणि तिसरा मी. क्लासिक क्रेविंगचं लोअर परेल येथे ओपन झालेलं हे सेकंड आउटलेट आहे आणि फर्स्ट आउटलेट आहे ते आमचं लालबागमध्ये आहे, भारत माता थिएटरच्या बाहेर. अवनीची व्हॅन घेऊन मला जवळपास आता 1 महिना व्हायला आलाय. मी व्हॅन लावतोय लोअर परेलमध्ये पेनिन्सुलाच्या बाजूला अपोजिट चायनालँड हॉटेल. व्हॅनची माहिती मला इंस्टाग्रामवरती रील स्क्रोल करताना मिळाली. मग आम्ही शोधत होतो की बाबा काय कसं करायचं, पुढे कोणाकडे जायचं. मग त्यानुसार आम्ही गेलो ते म्हणजे अवनीच्या ऑफिसमध्ये. अवनीच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही फोंडेकर सर आणि प्रज्ञा मॅडमला भेटलो. तिथून त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रोसेसिंग काय आहे, कसं आहे, त्यानंतर आपलं कसं लोन आपल्याला उपलब्ध करून देणार, त्याचे हप्ते काय असणार, काय हे सगळं त्यांनी आम्हाला व्यवस्थित समजावून दिलं. माझ्या व्हॅनचं नाव आहे क्लासिक क्रेविंग आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शोरमाज मिळेल, तंदुरी मिळेल. तंदुरीमध्ये सर्व स्टार्टर्स आयटम आहेत माझ्याकडे. चिकन टिक्का, मलाई टिक्का, पहाडी टिक्का, त्यानंतर तंदुरी लेग, तंदुरी ब्रेस्ट. पुढे मग आपल्याकडे मोमोज सुद्धा आहेत. मोमोजमध्ये पण खूप व्हरायटी आहेत. फ्रायड मोमोज, कुरकुरे मोमोज, तंदुरी मोमोज, ग्रेव्ही मोमोज. पुढे फ्राईज आम्ही विकतो. फ्राईजमध्ये रेग्युलर फ्राईज आणि सगळ्यात माझ्या इथे ट्रेंडिंगला आहे ते म्हणजे चिकन फ्राईज, ते सुद्धा आम्ही विकतो. क्लासिक क्रेविंग मध्ये तुम्हाला शोरमा भेटेल. शोरमामध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहेत. पेरी पेरी शोरमा, तंदुरी शोरमा, जॅलेपिनो शोरमा, त्यानंतर मग चीज शोरमा. त्यानंतर आम्ही तंदूर आयटम ठेवले. तंदूरमध्ये चिकन टिक्का, मलाई टिक्का, त्यानंतर तंदुरी लेग, तंदुरी ब्रेस्ट, हे सगळे स्टार्टरचे आयटम आहेत. त्यानंतर आम्ही मोमोजमध्ये पण खूप व्हरायटी ठेवले, म्हणजे फ्राय मोमोज झाले, तंदुरी मोमोज झाले, कुरकुरे मोमोज झाले, ग्रेव्ही मोमोज झाले, अशा अनेक प्रकारच्या व्हरायटीज ठेवल्यात आम्ही. त्यानंतर फ्राईज सुद्धा आम्ही ठेवलंय. फूड कार्ट टाकलेला आम्ही रोडवरती, आणि रोडवरच्या धंद्याचं तर तुम्हाला माहितीच असेल काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तसेच आम्हालाही फेस करावे लागले, म्हणजे पोलीस स्टेशन असू दे, BMC असू दे, इतर लोकल्स प्रॉब्लेम असू दे. त्यामुळे आम्हाला असं झालं की आता कुठेतरी स्थिर व्हायला पाहिजे. तर स्थिर होण्यासाठी मग आम्ही शोधतोय सगळी काय काय करता येईल. जर दुकान घेतलं तर दुकानाचं भाडं 50,000 60,000 ते आपण नाही अफोर्ड करू शकत. मग आम्ही शोधता शोधता आम्हाला मिळाली माहिती ती म्हणजे अवनी व्हॅनची. मग आम्ही विचार केला की हे तर 0% डाऊन पेमेंट आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत खोट्या आहेत काय माहित नाही. मग आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन भेटलो. ऑफिसमध्ये फोंडेकर सर, मोहिते मॅडम, त्यांना भेटलो, त्यांच्याकडून माहिती घेतली. मग त्यानुसार आम्ही आता हे अवनीचा टेम्पो सुरू केलाय. आता जवळजवळ मला 1 महिना झाला अवनीचा टेम्पो घेऊन. खूप चांगला प्रतिसाद भेटतोय मला. जवळ परळला पण जसा लालबागमध्ये मला प्रतिसाद भेटला त्याचप्रमाणे इथे मला तेवढाच चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि अवनी व्हॅनसाठी मला त्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे हेल्प केली. आणि इंटेरियरचं बोलायचं म्हटलं तर ज्याप्रमाणे मला इंटेरियर पाहिजे होतं, ज्या माझ्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे मला त्यांनी व्यवस्थित करून दिले आणि खूप चांगल्या पद्धतीने करून दिले. आणि खरंच अनिल फोंडेकर सर आणि प्रज्ञा मोहिते मॅडम हे फक्त व्यवसाय ओपन करून देण्याचं काम नाही करतायत, तर नवनवीन उद्योजक घडवण्याचं काम करत आहेत. आणि ते असेच काम करत राहावे हीच इच्छा व्यक्त करतो. आणि सर्व मराठी माणसांनी आता उद्योग करायला पाहिजे असं मी आवाहन करतो सगळ्यांना की उद्योग करा. जी काय हेल्प लागेल त्यासाठी फोंडेकर सर आणि मोहिते मॅडम आहेतच तुमच्यासोबत. आणि माझ्या व्हॅनचा टायमिंग आहे संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि ते लोकेटेड आहे पेनिन्सुला जवळ अपोजिट चायनालँड हॉटेल. तुम्ही सुद्धा नक्की या, व्हिजिट करा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल.